कोरोनानंतर आता आणखी एक व्हायरस जगभरात चर्चेचा विषय ठरतोय. सोशल मीडियावर #हंटा व्हायरस सध्या ट्रेंडिंग चाललंय. झालंय असं की अटलांटिक महासागरात एका क्रूज शिपवर अचानक काही लोकांना ताप, अंगदुखी आणि उलट्या होऊ लागल्या. जेव्हा डॉक्टरांनी त्यांना तपासलं तेव्हा या क्रूज मधल्या 5 जणांना हंटा व्हायरस इन्फेक्शन झाल्याचं समोर आलं. आणि सगळ्यात वाईट म्हणजे त्यातील 3घांचा मृत्यू झालाय. या क्रूजवर जवळपास 150 लोक आहेत जी वेगवेगळ्या 28 देशाची आहेत आणि यात 2 भारतीय असल्याचं देखील समजतंय. त्यामुळे आतापर्यंत 12 देशांमध्ये अलर्ट देण्यात आलाय. हा व्हायरस उंदरांमुळे पसरतो. सुरुवातीला ताप, उलट्या, अंगदुखी होते, पण नंतर नीट ट्रीटमेंट घेतली नाही तर फुफ्फुसात पाणी साचतं आणि श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. आता CDCने सांगितलंय की या व्हायरसमुळे मृत्यू होण्याची शक्यता 38% आहे. तर WHO म्हणतंय की कोरोना सारखा धोका तर नाहीये, पण काळजी नक्कीच घ्यावी लागेल. सध्या तरी असं समजतंय की हा व्हायरस फक्त उंदरांच्या संपर्कात आल्यानेच होतो, पण याच व्हायरसची एक स्ट्रेन अँडीज स्ट्रेन या प्रकारामुळे माणसातून माणसात हा व्हायरस पसरण्याची शक्यता आहे असं बोललं जाते. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमची काळजी नक्की घ्या.